परवा काय झालं, मी निघालतो बरं का भाजी आणायला मंडईत, आणि मी आपली समोर बघते तर एक माझं पोरग तो बोलत, आणि मला बघून तोंडच फिरवलं की एकदम. तर मी म्हटलं बया असं का करतंय, मला बघून तोंड का फिरवलं, आणि म्हणून मागणं गेले त्याच्याजवळ तर ह्यो धुराचा लोट दिसायला लागला. मी त्याला हाक मारली, म्हणजे इकडं बघ रे. तर त्याच्या हातात सिगरेट दिसली की मला म्हणतोय, काकू घरी सांगू नका, घरी सांगू नका, तुम्हाला माहिती ना पप्पा कसे आहेत, लय मारतील मला, घरातनं हाकलून देतील. मी म्हणलं बाळा काळजी करू नको बरं का, नाही सांगत. पण माझ्या काय पोटात राहतोय. मी आपलं संध्याकाळी त्याचा पप्पा यायच्या टायमिंगला दरवाजा उघडाच ठेवून बसले. आता म्हणले याचा पप्पा आला की पहिलं जाऊनच सांगते. त्याचा पप्पा आला, मी आपली गेले घरी. म्हटलं कदम साहेब बघा तुमचं पोरग सिगरेट ओढतंय रस्त्यावर. तर कदम साहेब म्हणले बरं झालं वहिनी तुम्ही सांगितलं, मी त्याला समजावून सांगतो. मी म्हणलं अगं बाई आगाय भांडणं भिन्न तर झालीच नाहीत. आणि नंतर मी घरी आल्यावर या बापानं जे पोराला जे पळवून मारलं, पोरग बालकरीतनं वारांड्यातनं पळतोय, बाप मागणं पट्टा घेऊन पळतोय. असली भांडणं लागली घरात, सगळी बिल्डिंग गोळा झाली, मला लय मजा आली.